हे बघा इकडे सागर झाला पहिलाच बोईट असं ना पहिलाच बोईट लागला बघा जबरदस्त साईज अशा साईजचा अरे अरे पण आई जा उगाच जा हे बघा चांगलीच बोवणी झाली आणि साईज बघा मस्त साईज आहे दोघांना पण भेटले अरे इकडे पण लागला सागर झाला पण लागला इकडे बघा आणि मस्त साईजचा पण आगीमध्ये टेस्ट करून बघू दे तुझा आजचा फर्स्ट टाइम गरम आहे ना गरम आहे रे वा मसाला लागला ना जबरदस्त. एक नंबर मसाला लागलाय जबरदस्त घरात पण ना अशी बायकोच्या हाताची नाही खाल्ली मी खरोखर सांगतो बायकोच्या हाताची नाही खाल्ली पण तुझ्या हातची एक नंबर आपण एक दिवशी अशी व्हिडिओ करायची की बाहेर जायचा मी नेईन तिथे जायचा तिथे हा तू बोलशील तिकडे तो नंबर झाला नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बरेच दिवसांनी आपले कॅम्पिंग व्हिडिओ होते. कमीत कमी 10 दिवस झाले शेतीचे वगैरे कामं चालू होती, त्याच्यामुळे कॅम्पिंगला यायला जमत नव्हता. तर आत्ता शेतीची कामं वगैरे आटपलेत आणि काय लोकांची भरपूर अशी कामं चालूच आहेत जोरदार. अजून 10-1 दिवस तरी जातील शेतीची पूर्ण कामं उरकायला. आणि हा टायमाला पण आहे ना पाऊस म्हणजे ह्या महिन्यात भरपूरच कमी आहे आणि वातावरण पण भारी आहे, एकदम असा शांत वातावरण आहे, ऊन वगैरे जास्त नाही आहे. त्याच्यामुळं बोललो चला कॅम्पिंगला जाऊया. आणि आपल्यासोबत इकडे बघा साहिल आहे बरेच दिवसांनी. तर आपण आज आहे ना मित्रांनो असं वाटलेलं की सकाळपासून आलंबी वगैरे निघाली असेल. काल गेलेलो तेव्हा 4-5 आलंबी उगवलेल्या, तर असं वाटलेलं की आज जाऊन आलंबी आणू आपण जंगलामध्ये जाऊन. तर भरपूर फिरलो, आलंबी कुठे उगवले नाही, नेमक्या ठिकाणी उगवलेली ती आपल्याला भेटलेली. तर आजचा प्लॅन आहे आपलं बोईट पकडायचा, म्हणजे बॉटलमध्ये मैद्याचं पीठ टाकून बोईट पकडायचे आपल्याला. तर इथून आपल्याला जायचं आहे, गाडी घेऊनच जायला लागेल आपल्याला खाली एकदम मार्केट साईडला, तिकडून आपण बोईट पकडून आणू आणि ह्याच जागी आपण फुल नाईट कॅम्पिंग करू. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. पटापट आहे ना, पहिला टेंट लावून घेऊया. आणि त्याच्यानंतर जाऊ डायरेक्ट खाली. त्याचा बघू बोट पकडून. छत्री आणले इमर्जन्सीला, पाऊस वगैरे आला तर. शेगडी आहे. पटापट इथून निघूया. असं वाटते पावसाचं वातावरण, पाऊस येऊ शकतो. तर चला मित्रांनो, टेंट वगैरे लावून झालाय फायनली इकडं. आणि पटापट जाऊया आपण बॉटलला. इकडे आपली बॉटल आहे, हे बघा आखी आणि बॉटल आहेत. त्यातून आपल्याला बोईट पकडायचे आहेत. केस कापायला लागतील बोलते. केस कापायचं कसं वाटतं तुला कॅम्पिंगला दर टायमाला असतोस तेव्हा? मजा येते. आपल्या कशी फिरायची सवय येणार सगळी सवय, इकडे तिकडे खेकड्या पकडायचे हे ते, मग तुझ्यासोबत सगळं. आणि आपण चाललोय ह्या साईडला, पलीकडे टेंट लावलाय आणि इकडे खोपली गाव आहे, तिथली पोरं आलेत ते बघा शाळेतून. आणि एवढ्या लांबून येतात. कमीत कमी 7 किलोमीटर अंतरावरती शाळा आहे. बाई तुझं नाव काय? स्वरा. स्वरा. यश. यश. आणि इकडं आहे आयुष. आयुष.
इथून जायला कमीत कमीत सायकलवर तरी अर्धा तास पाहिजे आणि 10 मिनटं लागतात बाईकवर जायला. तर एवढ्या लांब शाल आहे इथून 7 किलोमीटर अंतरावरती. अरे 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 तर फायनली पोचलो आपल्या स्पॉटवर आणि इकडं सागरदा आहे. सागरदाने आता सुरुवात केली आणि त्याच जागी पोचलो आपण. मागच्या टायमाला ना इथे बऱ्यापैकी बोईटं मिळालेली आणि मी आणि सागरदाच होतो, लागोपाठ लागत होती. तर बघूया आता ट्राय करू पटापट आणि किती मिळतात ते बघूया आपण. तर ही टेक्निक आहे आपले बोईटं पकडण्याची, हे बघा. आणि बहुतेक जणांना माहीत पडले ही टेक्निक बोईटं पकडण्याची. पहिले प्लॅस्टिकची पिशवी वापरून पकडायची ना सागर. आता ही टेक्निक आहे. बॉटल आणखीन चांगला भेटतात बोईट. बघूया पटापट आपला सेटअप इकडं रेडी आहे, पटापट तयार करू. बघा इकडं आपण बॉटल तयार केले, त्याच्यामध्ये आपण टाकू दगड, त्याच्यानंतर टाकू पीठ. करू सुरुवात बघूया. या बघा इकडे सागर झाला. पहिलाच बोईट असं ना, पहिलाच बोईट लागला बघा. आणि साईज बघा मस्त आहे, साईज जबरदस्त साईज आहे. इकडे इकडे दे मग. हा हे बघा जबरदस्त साईज. अशा साईजचा अरे अगं पण आई जा उगाच दाखवून ठेवला. जाऊ देच काय माहिती बारीक आहे काय. हा बघ लागला परत लागला बघा दादाला पटकन. इकडं बॉटल आपली हे झाली घ्या त्यात का. साईज बघा मस्त. मगाशी लागली ना तेवढी साईज आहे. आता व्यवस्थित काढायला लागेल. मगाशी थोडाच बोईट घ्याला. हे बघा चांगलीच बोवणी झाली आणि साईज बघा मस्त साईज आहे. दोघांना पण भेटले. अरे इकडे पण लागला सागर दोघांना पण लागला. भेटले. इकडे बघा आणि मस्त साईजचा. आता बोईट लागायला लागलेत. दादाला 3 लागलेली, त्यातलं एक गेला. टाकले बॉटल परत पाण्यात. बघा आला बघ लागोपाठ पटापट बोईट निघता येत. सॉलिड साईज लागते तरी सध्या. ही पद्धत आहे मैद्याचं पीठ टाकून बोईट पकडण्याची. तर दादाला लागोपाठ आहे ना 4 बोईट लागलेत. 4 नाही 5 बोलता येतील. एक घ्यायला आणि अजून आपल्याला एकच लागला. सुरुवात झालेली. हो आला. चला बघा हा दुसरा बोईट आहे इकडं आणि साईज बघा मस्त साईजचा लागला. साईज बघ कसली लागली जबरदस्त साईज. दाखवतो का टाक. जबरदस्त साईज लागले. अशा साईज लागल्या तर मजा वाटते. बाकी बरोबर आहे ना पाणी जायचं होता त्या टायमाला लागत नव्हती, पण आता लागायची सुरुवात बघा कसली झाली. काम 25. बघा परत लागला. हाय बऱ्या साईजचा. मला शोध हे दे झाला तुला आखी बनवून देईन चांगलं. हो ना की पाहिजे चांगली. या बघा त्या बघा इकडे इचाड निघालाय बघा कसा नेतोय खाना आतमध्ये. इचाड त्या दिवशी आपण मुठ्यानं गेलेलो त्या वयातले भेटलेले इचडी. जागा चेंज केली आणि इकडे झाडावर बसलो आपण. चिल्लर पार्टी लागली तिकडे मोठी लागत होती. ते बघा इथं परत आहे ना इकडं जागा चेंज केले आणि झाडावरती बसले वरती पकडायला.
म्हणजे लागतंय काही ना काहीतरी चालूच आहे. जाम मला आदिवासी समोर आता पॅकिंग करायचा टाइम चाललाय कारण वाजले भरपूर 7 वाजून गेले. तर आपण जाऊया, आपल्या ट्रेनजवळ पोहोचायचं आहे, बाकीची तयारी करायची आहे, जेवण वगैरे बनवायचं आहे तिथं. त्याच्यामुळे पटकन जाऊ आणि आपल्या हॉलेला पण फिरू जरासा, म्हणजे खेकडे किंवा काय म्हणतात ते बघूया खायला. पोहोचलो फायनली आपल्या जागी आणि यायला भरपूर टाईम झाला, कमीत कमी 7:45 वाजले. तर पटापट त्यांना तयारी करूया पहिली, त्याच्यानंतर आपण जाऊ खेकडे पकडायला. तो पोचलो इकडं आपल्या ट्रेनजवळ आणि पोचायला 8 वाजले. आणि इकडे मस्त आपण शेकोटी वगैरे पेटवले. शेकोटी पेटवायचं कारण काय माहिती आहे, आपल्याला जी बोईटं बनवायची आहे ती कॉल पेपरमध्ये बनवायची आहेत. हे 3-2 बारीक आहे, हा मस्त आहे. ह्याच्यापेक्षा ह्यानी कैलास मामा आलाय, म्हणजे पलीकडे फोपली गाव आहे. तुम्हाला बरेच वेळेला आहे ना अशा फोपली गावातल्या व्हिडिओ पण दाखवल्यात. तर अचानक मध्येच भेटला कैलास मामा, तर त्याला घेऊन आलो, बोललो चल कॅम्पिंगला जाऊ. तरी तसाच खास म्हणजे मी लावणी करून राख्याबरोबर आज आलोय. हो, थँक्यू. बरं झालं, आम्ही कधीपासून वाट बघत होतो माहिती आहे येशील मी म्हणून. नव्हतोच येणार, पण बोललो घरात विचार लाव बायकोला आणि नंतरच आलो मी. हां का बोललो आज राख्याबरोबर जाणार मी, तर बोलते बिंदात जा. आलाच तर तेव्हा ज्या मुलं आलोय मी. लगेच त्यातला बघ किती इथं फक्त आपण असे कटिंग मारून घेऊ. टायमाला आपण पण बांधायचं ना सोबत. हे बघा इथंच वाल आहे बाजूला. चिंबोरी कुठे निघाले काय बघायची, म्हणजे आपल्याला भेटेल ह्याच्यात अडकारायला. चिंबोऱ्यावरती जाऊन बघू आपण. हे बघा हे असे काठ मारलेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे मसाला वगैरे लागेल, त्याच्यामुळे असे काठ मारून ठेवले. ते बघा ह्याच्यामध्ये आपण टाकू बोईट. हे बघा हा बघ फुल उजळत पण आगीमध्ये टाटून पूर्ण येतं तिथं. ह्याच्या हातचा बोलायचं ना एक नंबर. आता बघ 3च भेटलेत, तिघाला 3 खाऊन घेऊ पटकन. त्याच्यानंतर जाऊ आपण व्हालेला थोडाफार चिंबोऱ्या बघू त्यासाठी. चला शिजला असेल, बोईटाना शिजायला टाईम नाही लागत. तर बघूया, तसं पण निकार आहे तर तिकडं. हे बघा एक नंबर तर झाले बोईटा इकडं तयार. टेस्ट करून बघू दे तुझा आजचा फर्स्ट टाइम. गरम आहे ना, गरम आहे रे. वा, मसाला लागला ना जवळ. एक नंबर मसाला लागलाय, जबरदस्त. घरात पण ना अशी बायकोच्या हाताची नाही खाल्ली मी. खरोखर सांगतो, बायकोच्या हाताची नाही खाल्ली, पण तुझ्या हातची एक नंबर.
आपण एक दिवशी अशी व्हिडिओ करायची की बाहेर जायचा, मी नेईन तिथे जायचा. तिथे हा तू बोलशील तिकडे तो. तो खाऊन बघ तू. हा हा हम्म. हा घाम गरम आहे. पूर्ण झाला तयार. जे तोंड फुटायला बुजायला टेस्ट आहे ना. दूर भरपूर आहे. फूक मारू आज तिकडे. फर्स्ट टाइम मला राकेने बोलवलाय, त्याच्यामुळं मी इथं आलोय. चला खाऊन घेऊया पटापट. मस्त खाऊया झाले. खाऊया, चला. मजा आली. बघ. आज भरपूर मजा आली. तंदुरी एक नंबर झाला. मला उद्या लावायला जाणार आहे रे मी. माझा स्वतःचा लावतोय ना, त्याच्यामुळे. अजून किती पाहिजे? चला तर फायनली इकडं मित्रांनो आपली शेकोडी वगैरे चालू आहे आणि मामा चाललाय घरी ना. चाललो ना. हा चाललो चाललो. चाललो कसा टाइम आपण फुल नाईट कम्प्लीट करू. हा मी तर बोलतो मी नेईन ना तिथं येणार तू. हा चालेल. नेक्स्ट टाइम त्या ट्राय करू. ठिकाणी आपला एक नंबर काम होईल. हा चालेल. आणि जागा बिगा मस्त पद्धतशीर शोधलेली आहे आपल्या, आणि माझ्या ओळखीचीच आहे जागा. हा, मग टेन्शन नाही. अशा जागेमध्ये जायचं आपण. चालेल. चला इकडे पण धन्यवाद. बघू शकता, आता इकडे आपण पूर्ण चाललो. जंगलच आहे. ह्या साईडला सगळा हेच आहे. तर चल हे चाललेत. चल बाय. हा बाय, चल बाय. चला तू मध्ये जाऊ. आणि त्या दिवशी आहे ना टेंट वाऱ्यामुळं बघा इकडं थोडासा क्रॅश झाला बघा इकडं ह्या साईडला. मला वाटलं बरेच टायमध्ये अंग टाकलंय. बरं वाटला अंग टाकल्यानंतर. बरेच टायमानंतर आपण आराम करतोय, म्हणजे भरपूर फिरलो इकडे तिकडं. आणि आत्ता नाही पण रात्रीवरती जाऊ आपण खेकडे पकडायला. नाही लेट निघतात ना जास्त. लेट निघतात खेकडे. तर आपण रात्री आहे ना खेकडे पकडायला जाऊ. तेव्हा रात्री आपल्याला खेकडे पण मिळतील. 12च्या नंतर जाऊ उठून. तर सध्या आपण झोपूया. दीड वाजता चालू आहे आपण खेकडे पकडायला. तर बघूया थोडेफार नदीमध्ये जाऊन खेकडे मिळतात काय. ओके जाता हा राहू दे असंच. मग अशी पाऊस पडून गेला बाबा थोडा थोडा. चला जाऊ पुन्हा आहे ना आपण सुरुवात करूया त्या साईडून. इकडे रस्ता पॅक वाटतो, ह्या साईडून जायला लागेल. आलास ना. आली ना झोप, भरपूर झोप आले. तर भाल्यात पोचलोय आपण. हे बघा इकडे साईड चाललाय. आज जेवढे पण खेकडे मिळतील ना तेवढे साईलाच द्यायचे. निघाले पाणी पितो. ही फक्त आपल्याला बघा एवढी बारकी चिमोरी बघायला भेटते. बघा इकडं बसले. इकडे जास्त कचाड वाटतं. चल मग पुढं. अरे भरपूर झालाय. जायला रस्ता पण नाही. हाय हाय बघू इकडं. बारीक बारीक खेकडे दिसतात. बिलं बघा कसले चिंबऱ्यांची जबरदस्त.
ते पण आपल्याला सकाळी सकाळी जायचं आपण. सकाळी उठून जाऊ. माझे पण आले होते आता. चला बराच टाइम फिरता. चिंबोऱ्यांचा पत्त्या नाही. सकाळला जा. वैताग आला. वैताग आला. वाटत नाही चिंबोरी. इथे एक बारीक आहे त्याच्यात बसले बघा. आतमध्ये इथं बसले वरती. ही बघा हाय घ्यासारखी पण एकच आहे बघा. कोपऱ्यात बसले. बारीक आहे. पाय खाली बघू. अरे जसे फिरलो चिंबोऱ्यांसाठी पण चिंबोऱ्या मिळाला नाही. एवढी झोप आली ना आता जाऊन गप झोपायचा. उद्या बघू लवकर जाग आली तर जाऊ चिंबोऱ्यांना. नाहीतर मग बघू काहीतरी प्लॅन करू दुसरा. तर कसं माहिती आहे मित्रांनो मासे वगैरे चढलेत नाही अजूनपर्यंत. चढणीचे मासे त्याच्यामुळे खेकडे वगैरे मिळत नाही. तर आत्ता एवढी झोप लागली ना भरपूर. तर आता झोपूया पटकन.